नमस्कार. योग वासिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 40वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम, जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू आणि ह्या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटूया, हात जोडूया. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. ठीक आहे. योग वासिष्ठमध्ये आपण काल दाशूरची गोष्ट ऐकत होतो. दाशूर आणि त्याला नंतर वनदेवतेकडून जो एक पुत्र मिळाला, मुलगा मिळाला त्यांची. दाशूरची गोष्ट, हा कदंब दाशूर यांनी कर्मकांड सुरुवातीला सगळा हा मार्ग वापरला. त्याच्यातून हळूहळू चित्तशुद्धी झाली, मन शुद्ध झालं आणि मन शुद्ध झाल्यानंतर मग पुढे त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. काल आपण कर्मकांडाबद्दलही बोललो होतो. काल आपण हे जे काही चित्तशुद्धीचा विषय आहे याच्यावरही थोडी चर्चा केली होती. मन शुद्ध होणं हेच मुख्य ह्या सगळ्या कार्यांचं, जे काही कर्म असतील त्यांचं ते उद्दिष्ट आहे. त्यामुळे मंदिरात जाणं हे योग्य की अयोग्य, तर या सगळ्या गोष्टींनी जिथे जिथे आपल्या मनावरती सुसंस्कार होतात, हळूहळू मन जे चांगल्या मार्गावर जायला लागतं ते सगळ्या गोष्टी ओके, चांगल्या. आणि त्या आपण एकदा आत्मज्ञानाच्या मार्गावरती लागलो, असं वाटलं आपण पुढे पोहोचलो आहे, आता या गोष्टींची गरज नाही, तर या भ्रमात राहू नये. कारण इथेही पुन्हा आपल्या गुरूंकडे बघावं. आपले गुरु जे जे करतात ते ते आपण करत राहावं. हा साधा सरळ मार्ग आहे. तुमचे गुरु जे कोणी असतील ते जे काही करत असतील त्या मार्गावरती जा, म्हणजे डोक्याला असा प्रश्न येणार नाही, संभ्रम होणार नाही, मनात कुठला संशय येणार नाही. मुळातच वारंवार जे सांगितलं आहे की आपलं जीवन हे एक केवळ गुरुचं अस्तित्व, गुरुचं प्रकटीकरण या दृष्टीने जर बघायला सुरुवात केली तर मग सहसा असले भ्रम, असले संशय येत नाही. अगदी सरळ सरळ जीवन जे काही असेल ते जे गुरु म्हणतील तेच आणि त्याप्रमाणे पुढे जायचं. हा विषय इतका सोपा असतो. आता काल मी सांगितलं की वसिष्ठ ऋषी एकदा त्या कदंब वृक्षापासून जात असताना त्यांनी ह्या दाशुराचं बोलणं आपल्या मुलाशी, हा जो मुलगा त्या वनदेवतेने त्यांच्याकडे दिला होता, त्याच्याशी चाललेलं बोलणं त्यांनी ऐकलं. आणि तो दाशूर आपल्या मुलाला एक गोष्ट सांगत होता. आता ह्या गोष्टीमध्ये तो मुलगाही म्हणजे विद्या वगैरे सगळं शिकला होता, अध्यात्मज्ञान आत्मज्ञान हेच फक्त त्याच्याकडे नव्हतं, तर तो मुलगाही बऱ्यापैकी जाणकार होता. आता इथे जे प्रश्न आणि त्या मुलांनी जे काही प्रश्न विचारले असतील किंवा ही जी गोष्ट सांगितली आहे ती गोष्ट ऐकू आणि मग त्याच्यानंतर पुढे बघू आपण की आपल्याला त्याच्यातून काय अर्थ काढता येतो. दाशुरांनी सांगायला सुरुवात केली की हे जे काही जग आहे, या जगाची जशी रचना आहे त्याच्यासारखीच असलेली, त्याच्याशी संबंधित एक मी तुला गोष्ट सांगतो. या संपूर्ण जगामध्ये, त्रिभुवनामध्ये अतिशय सुप्रसिद्ध, अतिशय सगळ्यांना माहीत असलेला, ज्याच्याकडे सगळ्या प्रकारची संपत्ती आहे, जो अतिशय शक्तिमान आहे, ज्याचं सगळ्या जगावर जे जे काही असतील त्या सगळ्या जगावर त्याचं राज्य आहे, असा खोत्थ नावाचा राजा आहे. याचा उच्चार पुन्हा नंतर सांगू. खोत्थ. तर हा राजा
हा सगळ्यांवरती राज्य करतो. ह्याच्यासमोर कोणीही टिकत नाही. ह्याच्यासमोर अगदी ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र, सूर्य, चंद्र जे कोणी असतील ते सगळे याची आज्ञा पाळतात. हा सगळ्या त्रिभुवनाचा राजा आहे. तो खूप साहसी असून आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रचंड चमत्कार करण्याची शक्ती त्याच्याकडे आहे. ह्याच्या तावडीतून, ह्याच्या शासनातून, ह्याच्या नियमांमधून या संपूर्ण त्रिभुवनातला एकही जीव असा नाही की जो त्याच्यापासून सुटला आहे. म्हणजे एक वेळ अतिशय कठीण गोष्टी सहज साध्य करता येतील, तर त्यांची गणना करता येईल, त्या मोजता येतील. परंतु तो जे काही करतो या जगामध्ये, त्या खोथ राजाचे कार्य, त्यांनी तो करत असलेला कृत्य, या सगळ्यांची गणना करणं ही अशक्य आहे. एक वेळ आपण आकाशात कदाचित थोडंसं आकाशाला धरून ठेवू शकू, परंतु या राजानी जे काही केलं, याचं आक्रमण असू द्या, याची शस्त्र असू द्या, या सगळ्यांना सांभाळणं हे अशक्य आहे. हा इतका शक्तिमान आहे आणि ह्याच्यामध्ये जे कार्य करण्याची शक्ती आहे, ती कार्य करण्याची शक्ती कुठल्याही देवांमध्ये नाही. अगदी इंद्र किंवा आणखी कोणीही हे सुद्धा त्याच्यासारखं कार्य करू शकत नाही. हा एकटा जरी राजा असला खोथ, तरी ह्यांनी स्वतः 3 वेगवेगळे शरीर, 3 शरीर त्यांनी धारण केलेले आहेत. तर त्याचे 3 प्रकारचे देह कुठले, तर एक आहे उत्तम देह, एक आहे मध्यम देह आणि एक आहे साधारण किंवा कनिष्ठ असा देह. अशा 3 देहांनी हा वेगवेगळ्या ठिकाणी तो स्वतःच लोकांना दिसायला लागतो, भासमान होतो, सगळीकडे त्याचा तसं कार्य चालू असतं, तो स्वतः प्रसरण पावत असतो. आणि 3 वेगवेगळे रूप हे जे त्यांनी म्हटलेले आहेत, उत्तम, मध्य आणि कनिष्ठ, अशा प्रकारे सगळ्या दिशांमध्ये तो राहतो. त्या संपूर्ण या आकाशामध्ये त्याच खोथ राजाने एक मोठं नगर निर्माण केलं आहे. त्या नगराचे 3 मोठे विभाग केले आणि त्याच्यामध्ये 14 राजमार्ग निर्माण केले, 14 हायवेज हे त्यांनी निर्माण केलेले आहेत. या नगरामध्ये हे जे त्यांनी राज्य निर्माण केलं या खोथ राजाने, त्या नगरामध्ये अनेक प्रकारचे व्यवहार चालतात. त्याच्यामध्ये काही ठिकाणी ऊर्ध्वगामी म्हणजेच एका लेव्हलवरून वरच्या दिशेला चालणारे व्यवहार आहेत, काही ठिकाणी मधल्या दिशेवरून खालच्या बाजूला चालणारे व्यवहार आहेत. त्याच्यामध्ये मनुष्य, देव आणि राक्षस यांच्यामधले हे सगळे व्यवहार होत असतात. जे कोणी माणसं आहेत, मनुष्य आहेत, ते आपलं पुण्य कमवतात आणि हे पुण्य घेऊन ते देवांना देतात आणि देवांकडून मग सुखाची प्राप्ती करून घेतात. हे जे आपण साधारण व्यवहार म्हणतो की मला पुण्य मिळालं की मग देव त्याच्या बदल्यात मला काहीतरी देतात. पण जेव्हा देतात तेव्हा हेही लक्षात घ्या की आपलं पुण्याचा कोटा हा कमी व्हायला लागतो. म्हणून अगदी सुरुवातीला अरिष्टनेमी राजाला, या संपूर्ण योग वासिष्ठाची सुरुवात जिथून झाली होती, तिथून अरिष्टनेमी राजा जो सावध झाला, त्याला जेव्हा लक्षात आलं की आपण स्वर्गात जाऊ, परंतु स्वर्गामध्ये जेवढं राहू तसं आपलं अकाउंट रिकामं होत जातं. म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये आपण पैसे भरले, रोजचं भाडं भरत एक दिवस ते पैसे संपले की आपल्याला हॉटेलमधून बाहेर पडावं लागतं. तसं इथलं आहे. तर अशा प्रकारे माणसं हे आपलं पुण्य देऊन देवांकडून सुखाची प्राप्ती करून घेतात. आणि जे कोणी लोक ज्यांनी आयुष्यात पाप केले असतील, तर ते आपले पाप कमवून त्या पापांच्या बदल्यात मग पाताळातून, तिथून वेगवेगळ्या प्रकारचे दुःख, दुष्काळ, रोगराई इत्यादी सगळ्या गोष्टी तिथून ते घेत असतात. असा हा व्यवहार सतत 3 लोकांमध्ये चाललेला असतो. त्यातले जे अतिशय पापी आहेत, ज्यांनी अतिशय वाईट कर्म केलेले आहेत, अशा प्रकारचे लोक, ते आणखी त्यांचे पाप खूप जास्त असल्यामुळे आपलं पाप देऊन त्याच्या बदल्यात ते मग पुढचे जे काही असे किडे असतील, मुंग्या असतील, वळवळणारे प्राणी असतील, किंवा अगदी पाषाण असेल, वृक्ष असेल, दगड वगैरे, अशा पद्धतीने ते त्यांचं पुढचं जीवन घेतात. आणि हा जो सगळा व्यवहार चाललेला असतो, इकडून तिकडे हा जो सगळा बॅलन्स चालला असतो, त्याच्यामुळे ह्या राजाच्या नगरातला व्यवहार हा व्यवस्थित चालतो. कुठेही त्याच्यात गडबड नाही, सगळा सुरळीतपणा असतो. आता या नगरीमध्ये त्यांनी छोटे छोटे जे काही घरं किंवा खोले बांधलेले आहेत, त्या खोल्या म्हणजे काय आहेत, तर ते सगळे मनुष्याचे, देवांचे, या सगळ्यांचे शरीर आहेत.
आणि यामध्ये काही खोल्या म्हणजे काही लोक हे वर आहेत, काही लोक खाली आहेत, काही मध्ये आहेत. आणि मग पुढे यांचं वर्णन केलेलं आहे की या सगळ्यांचं जसं डोक्यावरती केस आहे, मग या केसांनी हे सगळं या खोल्यांना झाकण दिलेलं आहे. नंतर या खोल्या म्हणजे हे शरीर आहे, तर यांना ज्या खिडक्या आहेत, खिडक्या म्हणजे मग 9 द्वारं म्हटलेले आहेत. तर अशा प्रकारे संपूर्ण शरीराचं त्यांनी वर्णन केलं. याच्यातला बॉडीला आपले जे पाठीचा कणा आहे तो, पाय, हे सगळे कसे यांचे स्तंभ आहेत, याच्यावरती ही खोली कशी उभी आहे, अशा प्रकारचं वर्णन खोथ राजाचं हा दाशूर आपल्या मुलाला सांगतोय. तो म्हणतो की या खोल्यांचे मालक म्हणवणारे आणि त्यांचे रक्षक हे मोठे मोठे यक्ष ह्या खोथ राजाने निर्माण केले. म्हणजे हे जे काही शरीर आहे याचं पुढे वर्णन येईलच स्वाभाविकपणे. या गोष्टीचा अर्थ काय तोही पुढे सांगितलं जाईल. तर याचं जे वर्णन केलं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की हे जे कोणी मालक आहेत या खोल्यांचे म्हणजे या शरीराचे, तर ते मोठे मोठे यक्ष आहेत. परंतु ह्या यक्षांना भीती असते. कशाची भीती असते? तर विवेकरूपी ज्ञानाची. जिथे जिथे विवेक येईल, जिथे जिथे ज्ञान येईल, तिथे तिथे या यक्षांना इतकी भीती वाटते की त्याच्यामुळे हा जो काही प्रकाश येईल ज्ञानातून, विवेकमधून, आपण त्याच्यातून नष्ट होऊ. आणि म्हणून ते नेहमी असे लपून बसलेले असतात, ते असे सहजासहजी प्रकट होत नाही. आणि अशा रीतीने तो खोथ राजा म्हणजेच आपला हा जो काही जीव आहे, ज्याला आपण मानतो प्रत्यक्षात जीव नाही पण संकल्प रूपाने असलेला हा जीव, हा या 3 वेगवेगळ्या शरीरातून अनेक आपल्या खोल्यांमध्ये हे जे काही असतील त्यांचे ते यक्ष असतात, ते यक्षांबरोबर तो संचार करत असतो, फिरत असतो. परंतु तो या यक्षांच्या अधीन होत नाही. म्हणजे असं नाही की एका खोलीत गेला आणि यक्षांनी डांबून ठेवलं आहे, अशातला प्रकार नाही. तिथे जातो, भटकतो, फिरतो आणि चालला जातो. आणि हाच खोथ राजा त्याचं स्वतःचं चित्त हे अतिशय चंचल असतं. तर कधी कधी तो इकडे तिकडे फिरता फिरता या शरीरात आला, दुसऱ्या शरीरात आला, त्या शरीरात राहून तो स्वप्नातही प्रवेश करतो. म्हणजे स्वतःची स्वप्नसृष्टी निर्माण करतो आणि त्या स्वप्नांमध्येही तो फिरायला लागतो. आणि मग तो तिथून इकडे तिकडे सगळीकडे धावत सुटतो. त्याला जे काही मिळेल त्या प्रत्येक जगामध्ये तो जातो. कधी कधी तो थकतो, त्याला असं वाटतं की आता बस झालं, कंटाळा आला, आता जगणे नकोसं होतं. अशा वेळेस तात्पुरतं हे जे काही त्यांनी जग निर्माण केलं आहे त्याचं जे काही शरीर आहे त्याच्या शरीराचा तात्पुरता नाश होतो आणि अशा वेळेस तो विश्राम करतो. त्या विश्रांतीला सुषुप्तीची स्थिती असं म्हटलेलं आहे. पण काही काळानंतर तो पुन्हा ॲक्टिव्ह होतो आणि असे अनेक प्रकारचे व्यवहार करण्यात तो मग्न होऊन जातो. आता हे असं व्यवहार करताना त्याला कधी कधी त्रास होतो, कधी कधी काही काही गोष्टी या मनाविरुद्ध होतात. आणि हे जेव्हा मनाविरुद्ध या गोष्टी व्हायला लागतात तर मग त्याच्यासोबत त्याला रोग, दारिद्र्य ह्या सगळ्या गोष्टींनी जर कधी त्रास दिला तर मात्र स्वतःच्या अस्तित्वावरती तो चिडचिड करायला लागतो की आता मी काय करावं, मी खरोखरच मूर्ख आहे, माझ्या इतका दुःखी या जगात कोणीच नसेल, असे म्हणून तो पुष्कळदा दुःख व्यक्त करत राहतो. कधी कधी त्याला जर जे हवं ते प्राप्त झालं, आनंद झाला. योग वासिष्ठमध्ये असं वर्णन केलं आहे की गाढवाला जर मधाचं बोट लावलं, त्यांनी मधाचा जर चव घेतली तर त्याला जसा आनंद होतो तसा याला छोट्याशा गोष्टींनी सुद्धा आनंद होतो. आणि मग तो स्वतःला असा अभिमानाने की माझ्यासारखा भाग्यवान मीच, मी किती चांगला आहे असं समजून तो एकदम आनंदाने, अभिमानाने पुढे चालू लागतो. कधी कधी तो शत्रूवरती विजय मिळवतो, तर स्वतःला मी किती श्रीमंत आहे, मी किती शूर आहे असं मिळवतो. आणि एखाद्या वेळेस त्याचं जे आयुष्य असतं कधी दुःखात. तर अशा प्रकारे कधी आनंद, कधी दुःख, अशा प्रकारे हा खोथ राजा स्वतःचं जीवन पुढे घेऊन जात असतो. सारखी त्याची वृत्ती बदलत असते आणि त्याच्यामुळे तो हा जो त्याचा उद्योग आहे सतत चालू असतो. ही गोष्ट थोडीफार जर आपल्याला आठवत असेल तर आपण चित्ताख्यांमध्ये साधारणपणे हिचा एक अनुभव घेतलेला आहे की चित्ताख्यांमध्येही तेच मन, तेच चित्त स्वतःला जसं त्रास देत असतं तसाच खोथ राजा पण ह्या जीवनामध्ये वेगवेगळ्या रूपातून, वेगवेगळ्या शरीरातून, एकानंतर एक जन्मातून, म्हणजे स्वप्न बघतो म्हणजे वेगवेगळे जन्म, ह्याच्यातून स्वतः फिरत राहतो आता आणि स्वतःला त्रास देत असतो. तर वसिष्ठ ऋषी हे सगळं ऐकत होते तेव्हा त्या मुलांनी आपल्या वडिलांना म्हणजे दाशुराला हा प्रश्न विचारला की हा विख्यात आणि पराक्रमी असा खोथ राजा कोण आहे, आणि हे माझ्या अजून लक्षात आलं नाही. त्यांनी तुम्ही सांगितलं ह्या सगळ्या त्याच्या लीला, तो इकडे जातो तिकडे जातो, तर याच्या मागचा उद्देश काय.
आणि त्याला दाशूर म्हणाला की बाळा, ही कथा तशी काल्पनिक आहे, प्रत्यक्षात नाही, परंतु हा जो काही संसार आहे, या संसाराचं जे काही माया रूप आहे ते तुला कळावं म्हणून मी तुला ही गोष्ट सांगितली. हा संसार केवळ काल्पनिक आहे, प्रत्यक्षात इथे काहीही झालेलं नाही, काही होत नाही, पण तरी तुला एक अंदाज यावा म्हणून हे सगळं सांगितलं गेलं आहे. हे जे मन आहे आपलं, जे नुसतं साधं मन नाही, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प आहे. संकल्पांनी युक्त असं आपलं मन म्हणजेच हा खोत्थ राजा आहे. हा खोत्थ राजा म्हणजे का, याचं नाव का पडलं, तर परम आकाशामधून, चिदाकाशातून हा उत्पन्न झालेला आहे. म्हणजे आकाशाला काय शब्द आहे आपल्याकडे, ख. तर ख मधून जो उत्पन्न झाला म्हणून त्याचं नाव खोत्थ असं पडलं आहे. अव्यक्त आकाशातून, ख म्हणजे आकाश आणि उत्थ म्हणजे उत्पन्न झालेला, म्हणून खोत्थ, ख उत्थ असा खोत्थ हे त्याचं नाव पडलेलं आहे. आणि हा केवळ स्वतःच्या संकल्पामुळे, आपल्या प्रवृत्तीमुळे हा आपोआप उत्पन्न होतो. आणि जेव्हा तो स्वतःला पूर्णपणे विसरायला लागतो, जेव्हा जेव्हा त्याला स्वतःबद्दल जाणीव होते, तो आपोआप लय पावतो. याचं उत्पन्न होणं म्हणजे जगाची निर्मिती आणि ह्याचा नाश म्हणजे जगाचा नाश. आता ही जी गोष्ट सांगितली याच्यामध्ये जे जे काही संदर्भ आलेले आहेत ते संदर्भही आपण बघू. त्याच्यात असं म्हटलं आहे की हे जे 3 प्रकारचे शरीर त्याला सांगितले, एक आहे उत्तम, दुसरं आहे मध्यम आणि तिसरं आहे अधम, साधारण. असे जे 3 शरीर सांगितले आहेत ते या 3 गुणांचं प्रतीक आहे, सत्व, रज आणि तम. तर ह्या 3 गुणांसारखेही त्याचे शरीर आहेत. 3 प्रकारच्या प्रवृत्तींमुळे हे जीवन चालतं. उत्पत्ती प्रकरणामध्ये आपण याचं थोडंसं एक रेफरन्स घेतला होता की लोकांचे जीवनाचे वेगवेगळ्या प्रकारचे सत्व, रज आणि तम यांचे काही कॉम्बिनेशन्स, ह्यांच्या पॉसिबिलिटीजमुळे वेगवेगळे भाग होतात की जे काही थोडंसं सत्व आहे, थोडंसं रजोगुण आहे, किंवा रजगुण अधिक आहे, तमोगुण कमी आहे, सत्वगुण कमी आहे. अशा प्रकारे यांचे साधारण 9 भाग आपण पूर्वी ऐकलेले होते, 9 किंवा जास्त असतील. तर त्याच्यामध्ये आत्ता जाण्यात अर्थ नाही, पण मूळ ढोबळ मानाने हे 3 भाग. आणि ह्यात जे अतिशय तमोरूपी आहेत, ज्यांचं तामसिक जीवन जास्त आहे, ते पुढे आपल्या व्यवहारामुळे अतिशय दीन दुःखी अशा परिस्थितीत होऊन नंतर मग जे कृमी असतील, किडे असतील, अशा प्रकारचं जीवन ते धारण करतात, तशा प्रकारचं शरीर ते धारण करतात. आणि म्हणून ह्या खोत्थ राजाचं ते एक रूप जे अधम आहे ते अशा प्रकारचं आहे. जे सत्वरूपी असतात, ज्यांचं सत्व जास्त आहे, ते पुढे देवाचे रूप अशा प्रकारे धारण करतात आणि त्यांच्या ते ब्रह्माच्या पदाला जाऊन पोहोचतात, विष्णूच्या पदाला जाऊन पोहोचतात आणि नंतर पुढे मुक्त होतात. आणि जे साधारण तमोरूपी संकल्प असतात ते मनुष्य रूप धारण करतात आणि मग आपल्या संसारात, आपल्या परिवारात, आपली स्त्री पुत्र यांच्या ठिकाणी आसक्त राहून हा संसार करत असतात. आता दाशूर म्हणतो की मी हे तुला सगळं सांगतो आहे, तर एकदा या आपल्या मनाच्या संस्कारांचे हे जे 3 प्रकारचे रूप आहेत यांचा विचार कर, हे जाणून घे. आणि मग ह्याच्यावरून तू आपल्या ज्या काही मनाच्या वृत्ती आहेत, जी आपली टेंडन्सी आहे, ती ह्या बाहेरच्या गोष्टींपासून परावृत्त कर. आणि ह्या सगळ्या जे जे काही मनात संकल्प येतील की काहीतरी करायचं आहे, कारण संकल्प म्हटल्यानंतर त्याच्या मागे काहीतरी करण्याची वृत्ती आली, तर हे जे सगळे संकल्प आहेत यांचा त्याग कर, कारण दुःखकारक संकल्प हे आपल्याला निश्चितपणे अडकवतात. हा जर त्याग नाही केला तर मात्र तू सुटू शकणार नाही. हा त्याग हाच एक उपाय आहे. बाहेरच्या आणि आतल्या अशा सर्व संकल्पांचा, कल्पनांचा नाश केला तरच माणूस परमपदापर्यंत पोहोचू शकतो. दुसऱ्या कुठल्याही उपायाने मुक्तीची शक्यता नाही आहे. इथे लक्षात घ्या, दोन्ही म्हटलेलं आहे, बाहेरचं आणि आतलं. काल आपण याच्यावरती सविस्तर चर्चा केली होती की बाहेरचं सगळं जग सोडायची गोष्ट केली, ओके, आतून काय, आतून तर अटॅचमेंट राहतेच. त्यामुळे आतून सुद्धा ते वैराग्य, स्वतःच्या बाबतीत, आपल्या अस्तित्वाच्या बाबतीत हे सगळं वैराग्य, प्रश्न, ही जाणीव, ह्या सगळ्या गोष्टी यायला हव्या. आणि पुढे तो दाशूर सांगतो आहे की असं जे काही असा जो आनंद आहे जो कधीही नाश पावत नाही, जो कायम आहे, जो निर्विकार आहे, जो अतिशय पवित्र आहे, असा आनंद तो तुला नेहमीसाठी जर प्राप्त करून घ्यायचा असेल
तर त्यासाठी तुला प्रयत्न करायचे. पण प्रयत्न कशाचे करायचे? तर कुठलेही प्रयत्न करायचे नाही याचे. म्हणजे सगळे संकल्प विकल्प माझ्या मनात मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे, हे सगळे संकल्प सोडून द्यायचे. योग वासिष्ठमध्ये पुढे अशी अवस्था सांगितलेली आहे की एका याच्यानंतर, एका जीवनातल्या अवस्थेनंतर अशाही स्थितीला येतो की मुक्तीसुद्धा हा एक संकल्प होतो. मला मुक्ती हवी आहे, मला मुक्ती हवी आहे. सुरुवातीला ठीक आहे, हे हवं, कारण त्याशिवाय प्रयत्न कसे करणार. परंतु एकदा एका लेवलला पोहोचलो त्यानंतर मग ह्या गोष्टीची सुद्धा आपल्याला अपेक्षा राहत नाही. नंतर मुक्ती हा विषय राहत नाही. आता बस झालं, सगळं सोडायचं, इवन मुक्तीसुद्धा हवी अशातला भाग नसतो. तर आतला आणि बाहेरचा हे संकल्प सोडून द्या, असंच वसिष्ठ ऋषी, असंच तो खोच्च राजा सांगतोय. एक मिनिट द्या मला. काय झालं का? तुम्ही ते हँड रेज केलं का? ठीक आहे. तर हे कसं सोडायचं? हे जे काही संकल्प असतील मनातले, आतले आणि बाहेरचे दोन्ही संकल्प, यांना कसं काय आपण दूर करायचं? तर म्हणतात की विचार जर केला तर त्याने लगेच कळतं आपल्याला की काय खरं आहे, काय खोटं आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. आणि एकदा हे कळलं की त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींची चिकित्सा करणं, याचा अंदाज घेणं सोपं जातं. आपण पूर्वीही विचारांबद्दल चर्चा केली आहे. विचार करणं हा फार महत्त्वाचा विषय. बऱ्याचदा विचारच करत नाही, काहीतरी आलं आणि करायला लागलो, असंच होतं. तर ते म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कर. मुळात आपण, म्हणजे मला माहीत नाही आता किती वेळा प्रत्येक सत्रामध्ये स्वतःच्या बाबतीत जागरूक राहा, आपल्या मनात येणाऱ्या भावनांच्या बाबतीत थोडं जागृत राहा, असं सांगितलं गेलेलं आहे. हा जागृतपणा येणं हीच एक मोठी गोष्ट आहे. अनेकदा आपल्याला ती येत नाही. माझ्या दृष्टीने आपल्या स्वतःच्या बाबतीत, आपल्या बाबतीत काय चाललं आहे हे जागृत होण्यासाठी मनात ते विचार, तो अलर्टनेस येण्यासाठी प्राणायाम, ध्यान या गोष्टींची आवश्यकता जरूर आहे. कारण अभ्यास होईल, अभ्यासाने जेव्हा जेव्हा होईल तेव्हा तेव्हा होईल, वारंवार संस्कार होऊन या गोष्टी होतील. परंतु प्राणायाम, ध्यान हे जर सोबत असेल तर हेच प्रोसेस थोडं फास्ट होतं. पटकन आपल्याला लगेच अलर्ट येतो की अरे काहीतरी गडबड आहे, विचार करा. आपण विचार करा हा एक भाग लगेच तिथे येतो. आणि म्हणून दाशूर सांगतो आहे आपल्या मुलाला की हे जे काही संसार आहे, ही जी काही भ्रांती आहे, ही श्रवण, मनन, ध्यान, धारणा इत्यादी सगळ्या गोष्टींनी नाहीशी होते. डायरेक्टली त्यांनी नाहीशी होते असं नाही. त्याच्यासाठी आपल्याला अगोदर हे जे प्रोसेस आहे, प्राणायाम, ध्यान वगैरे, इथे जे ध्यान धारणा म्हटलं आहे, श्रवण मनन म्हटलं आहे, या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. परंतु केवळ त्याने होईल का? नाही, तर ज्ञानाची सुद्धा आवश्यकता आहे. म्हणून हे जे काही ज्ञान आपण चर्चा करतो, योग वासिष्ठ असू द्या, भगवद्गीता असू द्या, आणखी काही असेल, ते सगळं नियमितपणे ऐकणं, त्याचं श्रवण करणं हे आवश्यक आहे. आणि त्याचा अभ्यास करणं हेही आवश्यक आहे. म्हणून त्यांनी दोन्ही गोष्टी म्हटल्या. श्रवण, मनन, ध्यान, धारणा, जप, तप काय असेल, हे सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. म्हणून दाशूरने सांगितलं आपल्या मुलाला की तू आता अजिबात थांबू नकोस, लगेचच ताबडतोब या दिशेने प्रयत्नाला लाग. जर आपल्याकडे उपायच नसतील तर जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्यांचं उत्तर मिळवणं हे थोडं कठीण वाटतं. पण जे आपल्याकडे ज्याचे उपाय आहेत, तर त्या उपायांनी कार्य करायला काय हरकत आहे? जेव्हा तू आपले संकल्प नष्ट करत जाशील, मला अमुक करायचं आहे, ढमुक करायचं आहे, किंवा असं आहे तसं आहे, हे जेव्हा या सगळ्या गोष्टी, मी पुन्हा तोच मुद्दा मांडेल, आत्मा आणि अनात्म. तर जेव्हा अनात्म विषय दूर करत जाशील, एक 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 गोष्टींपासून दूर होशील, तेव्हा हळूहळू हळूहळू तुझं मन शांत होईल. त्याने तुझं दुःख नष्ट होईल. आता असा प्रश्न विचारशील की ठीक आहे, दुःख नष्ट होईल, पण आनंद कसा काय प्राप्त होऊ शकेल? तर ही साधं सरळ त्यांनी जे सांगितलं दाशुराने की हे जे काही विकार आहेत, एकदा हे जर आपण मनात ठरवलं, बाहेरच्या गोष्टी आतमध्ये येऊ द्यायच्या नाहीत, अनेक गोष्टी माझ्यापासून मला दूर ठेवायच्या,
तर दुसरा जो प्रयत्न करायचा आहे तोही महत्त्वाचा आहे, की आता ठीक आहे मी बाहेरच्या गोष्टींपासून स्वतःला डिस्कनेक्ट केलं, दूर राहिलो. आता मात्र अभ्यासही असाच करायचा की मी पूर्णानंद आहे, मी सदा आहे, मी निर्विकार आहे, मी एकदम शांत आहे, हे विचार करत गेलो, अशा प्रकारचं चिंतन करत राहिलो. त्याच्यामुळे हा विचार केल्यानंतरच मग सगळे आपले संकल्प नष्ट होतात. या दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे, जे आपण वारंवार बोललोय. बाहेरचं नष्ट करा, आतून स्वतःला सूचना देत राहा. ह्याच्यामुळे तू पुढे श्रवण मनन, गुरूंचे उपदेश, चांगल्या लोकांसोबत राहणं, अशा पद्धतीने तू हे सगळं जे मूळ स्वरूप आहे ते जाणून घे. मीच ते ब्रह्म आहे किंवा सोहम किंवा अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, हे जे काही आहे, तत्वमसी म्हणजे हा दुसऱ्याला केलेला उपदेश, पण अहम ब्रह्मास्मी किंवा सोहम अशा प्रकारचे जेव्हा तू त्या भावना करत जाशील, विचार करत जाशील, तेव्हा तुझे सगळे विषय ते पण संपत जातील आणि आपोआप तुझं मन हे आत्मस्वरूपाकडे वळेल आणि मग तुला ती स्वतःचीच सिद्धी प्राप्त होईल. ती कोणी बाहेरून कोणी देऊ शकत नाही, हे केवळ स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतःला प्राप्त होतं. अशा रीतीने ही गोष्ट ऐकत असताना वसिष्ठ ऋषी तिथे दाशुराकडे गेले. ते दाशुराला भेटले आणि त्याच्यानंतर थोड्या वेळ चर्चा केली. त्यांनी पण आपल्या परीने दाशूरच्या मुलाला, दाशूर पुत्राला उपदेश केला आणि त्यानंतर वसिष्ठ ऋषी आपल्या मार्गाने चालले गेले. आता इथे जे काही हे जग खरंच आहे की नाही याच्याबद्दल जी काही चर्चा होते ती इथे पुन्हा योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ ऋषींनी केली आहे. ते रामाला सांगतात की हे रामा, हे जग जरी खरं भासत असलं, हा पुन्हा पुन्हा येणारा प्रश्न आहे आणि जोपर्यंत याचं हॅमरिंग होऊन आपलं मनातून ही संकल्पना जात नाही तोपर्यंत योग वसिष्ठमध्ये शेवटपर्यंत जग हे भास आहे हे सांगितलं जाणार. वसिष्ठ ऋषी तेच सांगतायत की हे जे काही जग दिसतंय हे म्हणजे आपल्या फक्त कल्पनेनेच आपण इमॅजिन केलंय, आपल्या समोर ते दिसतंय. हे तुला समजावं म्हणून मी दाशुराची गोष्ट सांगितली. खरं म्हणजे जगाच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो, अनेक प्रकारचे शंका येतात, उलटसुलट प्रकारचे तर्क होतात. अनेकदा माझ्या बाबतीतही असेच प्रश्न आले आहेत की जग नाही म्हणतं, मग असं कसं नाही म्हणतं, हे तर खरं वाटतं वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या प्रश्नांना जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा एक प्रश्न असा येतो की चला ठीक आहे, कोणीतरी निर्माण केलं आहे असं समजूया, आणि ज्या कोणी निर्माण केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे की कोणी निर्माण केलं आहे. जोपर्यंत हे कळत नाही आपण म्हणजे फक्त करणारा आणि न करणारा ह्याच्यात मध्येच अडकून पडतो. तर कुठल्याही दृष्टीने जरी विचार केला की खरंच केलंय की नाही, तरी लक्षात येईल की हे जग आपोआपच निर्माण झालंय, आपोआपच भासतंय असं सिद्ध होतं. आता एखाद्याने उत्पन्न केलंय असं म्हटलं तर कोणी केलंय ते दाखवा असं सांगावं लागेल, आणि ज्यांनी कोणी केलंय ते डेफिनेटली सांगता येत नाही. त्याच्यामुळे याचं कोणी केलंच नाही असं म्हणणं असंही नाही सांगता येत, कारण याच्याशिवाय घडणार कसं. जी कुठली गोष्ट दिसते आपल्याला, आपला जन्म होतोय, अनेक गोष्टी होत आहेत, तर जर कोणी करणारा नाही म्हटलं तर मग कशाच्या आधारावर सांगणार ना. म्हणून या इथे हाच सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की निर्माण करणारा कोण आहे हेही सांगता येत नाही, कोणी निर्माण केलं आहे असंही सांगता येत नाही. म्हणजे कोणी निर्माण केलं नाही असं म्हटलं तरी पंचायत होते. म्हणून हे जे जग आहे आपल्या भावभावनांच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर कधी आहे कधी नाही हे सगळं जगाचा क्रम हा अनेक वर्षांपासून, अनेक जन्मांपासून, अनादी काळापासून हा एकाच पद्धतीने आपल्याला भासत आलेला आहे. म्हणून सगळेजण आपण एक दुसऱ्याला एकाच पद्धतीने सांगतो. तुम्हाला जर याचं रिअल लाईफ उदाहरण ऐकायचं असेल तर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रस असणं ही एक गोष्ट आवडत जाते. आता साधारण 2 वेगवेगळ्या परिवारांचं उदाहरण घ्या. एक परिवार आहे ज्यांच्या मुलांमध्ये लहानपणापासून असं समजा की रामरक्षा म्हटली जाते किंवा आध्यात्मिक वातावरण आहे. त्या मुलांना लहानपणापासून आध्यात्मिक वातावरण गोड वाटतं आणि ते पुढे पुढे तेच कंटिन्यू करतात. दुसरं परिवार आहे की ज्यांच्याकडे या गोष्टींचं कधी काही कारणच होत नाही, मग ते मुलं जे काही बाहेरचे संस्कार असतील त्या संस्कारांमध्ये वाढत जातात आणि पुढे आपलं जीवन घेऊन जातात. जेव्हा एका परिवारातले, या पहिल्या परिवारातले मुलं दुसऱ्या परिवारातल्या मुलांसोबत मिळतात तेव्हा तो जो काही त्यांचा संवाद असतो की एक दुसऱ्याला सांगतो की अरे माझ्याकडे असं छान आहे, तसं छान आहे. दुसरा म्हणतो हे छान काय आहे, तर अगदी बुरसटलेलं जुनं काहीतरी आहे, पुरातन घेऊन चाललेले आहेत तुम्ही. लक्षात घ्या, इथे
याच्यामध्ये जे काही संस्कार आपल्यावरती झालेले आहेत त्यांनीच आपल्याला सांगितलं की चांगलं आहे, त्यांनीच सांगितलं की वाईट आहे. बरोबर. त्याच्यामुळे हे सगळे संस्कारांचे परिणाम जसे इथे आहेत तसेच हे जग खरं आहे हे संस्कार सुद्धा संपूर्ण लोकांवरती अनेक काळांपासून, अनेक वर्षांपासून, पिढ्यानपिढ्या तेच होत आलं आहे की हे सगळं काही सत्य आहे, हे सगळं काही सत्य आहे. आणि त्याच्यामुळे माणूस त्याच्यात अडकत जातो. परंतु जेव्हा खरंच विचार करायला लागतो तेव्हा असं लक्षात येतं की ही सगळी सृष्टी, हे जे काही दिसतं आहे हे केवळ भासमानच आहे. आणि ह्याच्या गमतीचा भाग म्हणजे कोणी विचारलं कधीपासून आहे आणि कधीपर्यंत आहे, तर कधीपर्यंत माहिती नाही, पण कधीपासून तर अनादी अनंत काळापासून आहे. त्याचा काहीही आयडिया देता येत नाही. आणि ह्या अनादी अनंत काळामध्ये आपण काय करतो, आपलं जीवन किती आहे एवढंसं, या एवढ्यासा जे काही समजा 100 वर्षाचं म्हटलं कलियुगामध्ये, आणि तेही अनेकांचं 100 वर्ष काही पूर्ण होत नाही. तर असं असेल तर हा काळ या अनादी अनंतच्या स्केलमध्ये अगदी छोटासा आहे. म्हणजे मी इथून इथपर्यंत जर लाईन काढली आणि त्या रेषेच्या मध्ये कुठेतरी एक छोटासा बिंदू काढला तरी तो बिंदू म्हणजे मोठा होईल. हा समजा हे संपूर्ण काळ जर म्हटलं तर हा बिंदू सुद्धा मोठा होतो. या बिंदूपेक्षाही सूक्ष्म असं आपलं 100 वर्षाचं आयुष्य आहे. मग असा हे जे काही जीवन आहे, हे जे काही शरीर धारण करतो आपण या थोड्याशा काळासाठी, त्या थोड्याशा काळामध्ये या शरीराला इतकं महत्त्वाचं समजायचं, या शरीराला मी समजायचं, या शरीराच्या मागे लागायचं आणि याच्या मागे का धावत सुटावं. म्हणजे माझं अस्तित्व हे अनादी अनंत आहे असं समजा घेतलं, नसेल घेतलं तरी काही फरक नाही पडत, घेतलं तरी नाही. म्हणजे मृत्यूच्या विषयावरती मी याच्यावर व्यवस्थित चर्चा केलेली आहे. माझं जीवन आहे 100 वर्ष किंवा नाही आहे, याच्यानंतर पुढचा जन्म आहे, याच्या अगोदरचा जन्म होता की नाही, ही सगळी चर्चा असो, खरी असो, खोटी असो, ह्या काळामध्ये ह्या शरीराला एवढं प्रेम लावून, ह्या शरीरानेच निर्माण केलेले अनेक गोष्टी, मग त्या व्यक्ती असू द्या, वस्तू असू द्या, त्यांच्यावरती खूप जीव ओतून आयुष्यभर मागे धावण्यात काय अर्थ आहे. आणि बरं, याच्यातलेही काही वर्ष तर आपल्याला धाववलं जातं. म्हणजे आपले आईवडीलच म्हणतात अभ्यास कर रे, अभ्यास कर रे, एका परीक्षेपर्यंत घेऊन जातात. चुकीचं करतात अशातला भाग नाही आहे, ते बरोबर करतायत. परंतु तिथे एवढा विचार करायला वेळ नसतो. आणि एकदा ते केलं त्याच्यानंतर मग आपण नको त्या गोष्टींमागे स्वतःला इतकं इन्व्हॉल्व करतो की मग असा प्रश्न पडतो की हे कशाला करतोय. आणि एकदा ही जाणीव व्हायला लागली तर गोष्ट वेगळी, पण छोटंसं आयुष्य आणि कशाच्या मागे धावतोय आपण, हा विचार निश्चितपणे झालाय. त्यामुळे वसिष्ठ ऋषी तर स्पष्टच सांगतात की हेही सोडून दे की हे जग निर्माण केलं आहे की नाही केलं आहे, खरं आहे की खोटं आहे, याच्या मागे काय लागायचं. कधी कधी आपल्या चर्चेमध्ये इथे जे प्रश्न येतात तेव्हा असा विषय येतो आणि माझं उत्तर कदाचित थोडंसं खटकत असेल, पण त्या बाबतीत अगदीच स्पष्ट मी पुन्हा सांगेल आणि हे उत्तर रिपीट होत राहील की काय करायचं हे जाणून. शरीर आणि आत्मा आणि हे सगळे विषय जाणून करायचं काय. आपल्याला आत्ता थोडंसं या जीवनाकडे लक्ष द्यायचं आणि याला पलीकडे घेऊन जायचं, एवढंच ठरवायचं आहे. मग ते जग निर्माण झालं आहे की नाही झालं आहे हे फक्त आपले एक बुद्धीवरचा भ्रम दूर करण्यासाठी म्हणून इथे सांगितलं जातं. तर वसिष्ठ ऋषी म्हणतायत की मी आणि शरीर हे मला फक्त ती जाणीव झाली, मी म्हणजे शरीर आहे असं समजल्यामुळेच आपल्याला स्वतःचं मूळ स्वरूप आपण विसरलो आहे. आणि ही भावना जी मलिन आहे की मी आणि शरीर एकत्रच आहोत, ही भावना सोड आणि स्वतःचं आत्मस्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न कर. याच्यानंतर एक छोटासा आणखी पोर्शन या योग वसिष्ठचा, या स्थिती प्रकरणाचा राहिला आहे. तो झाल्यानंतर मग स्थिती प्रकरण संपेल आणि अतिशय सुंदर असं उपशम प्रकरण सुरू होईल. उपशम प्रकरण अजिबात मिस करू नका. जेवढ्या लोकांना बोलवता येईल उपशममध्ये तेवढ्यांना बोलवा, कारण त्याच्यात अतिशय सुंदर मेडिटेशन्स आहेत. मागचे सत्र जेव्हा घेतले होते तर ते उपशमचे गोष्टी, उपशमचे मेडिटेशन्स हे खूप लोकांना आवडले होते आणि पुष्कळदा तर ते अगदी 40-40 मिनटं पण चाललेले आहेत. त्यामुळे पुढचे सत्र सगळे प्लॅन करताना, बोलताना मला प्रचंड विचार करून ते सगळं करावं लागणार आहे. ते अजिबात मिस करू नका. आणि आज आपण इथे थोडंसं थांबू. हा जो काही विषय आहे, खोतचा राजाची गोष्ट, या जगाबद्दलची भावना आणि स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन, म्हणजे मी जे शरीर नाही हे सोडून पुढे जायचं आणि नसत्या तर्कावितर्कांमध्ये अडकण्यापेक्षा वस्तुस्थिती धरावी आणि पुढे जाऊ. तर आज थोडा थांबू, डोळे मिटू
आपण या गोष्टीवर थोडा विचार करू आणि मग प्रश्नोत्तर घेऊ.